श्रीमा बालनिकेतन हायस्कूलचे सुवर्ण महोत्सवी वर्षातील 30व्या आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन। श्रीमा ट्रस्ट संचालित श्रीमा बालनिकेतन हायस्कूल या समयी ठाण्यातील शिक्षण क्षेत्रात 50 वर्षे पूर्ण होत आहेत। संस्थेच्या सुवर्ण महोत्सव प्रसंगी 30व्या आंतरशालेय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन आज श्रीमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे ट्रस्टी श्री आर राजन आणि श्रीमती संतोष राजन यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी संस्थेचे सन्माननीय चिटणीस श्री रमेश जोशी, प्रिन्सिपल सेजल नारंग, श्रीमा बालनिकेतन, प्रिन्सिपल मिनी नायर, श्रीमा विद्यालय आणि हजारोंच्या संख्येने विद्यार्थी पालक उपस्थित होते। ही आंतरशालेय स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी गेली अनेक वर्षे आयोजित करण्यात येत आहेत। या स्पर्धेमध्ये मुंबई, ठाणे, मुलुंड, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली येथील विविध शाळा उत्साहाने सहभागी होतात। यावर्षी जवळजवळ 50 ते 60हून अधिक शाळांनी सहभाग घेतला आहे। यामध्ये कथाकथन, स्पॅलोथॉन, पॉट पेंटिंग, चित्रकला, संस्कृत पाठांतर, हस्ताक्षर, फॅब्रिक पेंटिंग, काव्य पठण, मराठी, इंग्रजी, हिंदी या तिन्ही भाषांमधील वक्तृत्व स्पर्धा, सायन्स क्विज, पुष्परचना, गायन, संगणकीय सादरीकरण, टाकाऊ वस्तूतून टिकाऊ वस्तू तयार करणे, मेहंदी अशा विषयांच्या स्पर्धेत मुले आनंदाने सहभागी होतात। या स्पर्धांमध्ये त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींना जज म्हणून नेमण्यात येते। स्पर्धेत जे विद्यार्थी प्रथम आणि इतर क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना कॅश प्राइज, प्रशस्तीपत्रक, ट्रॉफी, शील्ड अशी बक्षिसे देण्यात आली। 2 दिवसाच्या भरगच्च कार्यक्रमानंतर हा शालेय महोत्सव संपन्न झाला। भारतात विपुल नैसर्गिक साधन संपत्ती आहे। खनिज संपत्तीच्या दृष्टीने भारत एक संपन्न राष्ट्र देश आहे। खनिज, मॅंगनीज, सोने, हिरे, चांदी, युरेनियम, हेलियम इत्यादी या विशाल भारतात मोठ्या प्रमाणात आढळतात। आणि भविष्याशी संबंधित विषयावर बोलणार आहे। सौर आणि जलविद्युत ऊर्जा विचार एकत्र करून या दोन्ही शक्तींच्या वापरामुळे कशा प्रकारे आपण पर्यावरण आणि ऊर्जा यांच्या संकटांवर विजय मिळवू शकतो ते पाहूया। We are very pleased indeed to be present here today on the 50th anniversary of the institution. I have been very fortunate indeed to be one of the founder trustees of this great institution. At the time we started, which was in the rented place in Thane East, we probably had about 6 or 7 students. From that stage onwards, we have today grown into a large institution with over 5,500 students, with branches in Thane West, in Haridwar, in Pune, in Chennai, and also a new establishment coming up in the United States, in Texas. We are growing, and there's a lot that Mataji is able to do in terms of not only education but also upliftment of people across religions, across languages, across communities, and across other barriers which come in the way of human relationships. I wish the institution all the very best indeed in the years ahead. I'm 88 and I don't know how long I could continue to be, but all the same, it has been a very, very pleasant day for me to have been invited again today to be present. Thanks so much indeed. गेल्या 50 वर्षापूर्वी डिव्हाइन श्री तारामाताजी यांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय या कोपरी विलेज मध्ये शिक्षण क्षेत्रात एक लहानसे रोपटून रोवले। आज 50 वर्षानंतर सर्वत्र विकास करत त्या रोपट्याचा एक प्रचंड वटवृक्ष झालेला आहे। गेल्या 30 वर्षापासून आम्ही आंतरशालेय स्पर्धांचं आयोजन करतो। त्यासाठी कल्याण, डोंबिवली, ठाणे, भांडूप, मुंबई या परिसरातील अनेक शेकडो शाळा आणि हजारो विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये भाग घेतात व सर्व विद्यार्थ्यांची सर्वांगीण विकसन व्हावं या हेतून या ठिकाणी संगीत, चित्रकला, पेंटिंग, गायन, अनेक प्रकार वक्तृत्व, अनेक प्रकारची विविध विषयांवर तयारी करून घेतलेले विद्यार्थी येथे येतात। लाखो रुपयाची बक्षीस, पारितोषिक या विद्यार्थ्यांना दिली जातात। केवळ मुंबई आणि ठाणेच नव्हे
तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वर्षात गेली 30 वर्ष एवढा स्पर्धेचा महोत्सव कोणत्याही शाळेत होत नसते। साई राम, प्रणाम सभी को। मैं सेजल नारंग श्री मां बाल निकेतन हाई स्कूल की प्रिंसिपल बोल रही हूँ। हमारे ये स्कूल को 50 इयर्स हम ये साल सेलिब्रेट कर रहे हैं और जो इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स जो हम कर रहे हैं, हमारा 30th इंटर स्कूल कॉम्पिटिशन ये बार हमने इनॉग्रेट किया। इंटर स्कूल कॉम्पिटिशन शुरू हुआ है 93-94 में, तभी से ये 30 सालों से कंटिन्यूअसली चलते आ रहा है और हमने हर साल देखा है बच्चों का प्रोत्साहन और उनका जो पार्टिसिपेशन है बढ़ते ही जा रहा है। इसमें मैं एक ऐड करना चाहूंगी कि सबसे इम्पोर्टेंट थिंग, ये हम फ्री ऑफ कॉस्ट रखते हैं और ये इसलिए नहीं कि वो बच्चा क्या है कैसा है, कम से कम वो अपने स्कूल को आके रिप्रेजेंट करके उतना वो समझ सकता है कि मुझे में इतनी क्षमता है कि मैं अपने स्कूल का नाम जाके दूसरे स्कूल में रोशन कर सकता हूँ।